ओके, डिटर्मिनंट या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीला 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते पाहिलं. 3/3 ऑर्डर तोही डिटर्मिनंट आपण त्याचं एक्सपान्शन कशा पद्धतीने करायचं त्याची ही प्रोसिजर बघितली. हे दोन डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला आपल्याला आले का त्यानंतर आपण त्याचं ऍप्लिकेशन कशामध्ये असेल हेही बघत होतो. त्यातील पहिलं ऍप्लिकेशन जी सायमल्टेनियस इक्वेशन्स असतात, मग 2 व्हेरिएबल्स मध्ये असतील किंवा 3 व्हेरिएबल्स मध्ये असतील, आपण त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, 3 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केली या क्रॅमर्स रूलचा यूज करून. क्रॅमर्स रूल म्हणजेच काय, तर त्या डिटर्मिनंटचा यूज करतोय आपण आणि क्रॅमर्स रूलच्या व्हॅल्यू म्हणजे x इक्वल टू dx अपॉन डी, y इक्वल टू dy अपॉन डी आणि z इक्वल टू dz अपॉन डी. या पद्धतीनं आपण क्रॅमर्स रूल यूज करतोय आणि XYZ च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. त्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन त्या डिटर्मिनंटचं आपण बघितलं होतं, एरिया ऑफ ट्रिअँगल, की ज्यामध्ये आपण कोणतेही 3 पॉइंट त्या ट्रिअँगलचे आपल्याला दिलेले असतील तर आपण त्याचा एरिया फाइंड आउट करू शकतोय विदाउट फॉर्म्युला. जो आपला रेग्युलर ट्रिग्नोमेट्री ट्रिअँगलचा जो फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला यूज न करता सुद्धा आपण डिटर्मिनंटचा यूज करून सुद्धा तो एरिया आपण ट्रिअँगलचा फाइंड आउट करू शकतोय. आणि त्याची प्रोसिजर ही बघितली. काय हो त्याचा फॉर्म्युला डिटर्मिनंटचा यूज करून, एरिया ऑफ ट्रिअँगल इक्वल टू 1/2 x1 y11 x2 y21 आणि x3 y22. हा, 1/2 इंटू डिटर्मिनंट x1 y11 पहिला रो, x2 y2 रो, x2 y21 सेकंड रो आणि x3 y31 थर्ड रो. अशा पद्धतीने तो 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आपण त्या पॉइंट नुसार घेणार आणि आलेल्या व्हॅल्यूला बाहेरच्या 2 न जर डिवाइड केलं का आपल्याला त्या ट्रिअँगलचा एरिया मिळतोय. आता वेगवेगळी बरीच एक्झाम्पल आपण बघितली. काल ही परवा ही आपण काही एक्झाम्पल दिलेली होती, सर्वांना सॉल्व्ह झाली का? 7 एक्झाम्पल दिलेली होती. हो सर. ओके, मला एकेकाचा आन्सर फक्त सर्वांनी सांगा. पहिल्या एक्झाम्पलचं त्यातल्या आन्सर काय येत आहे? 3.5. 3.5 बरोबर आहे का? नाही, शेवटच्या देते. अरे असंच काय करताय तुम्ही? 7 एक्झाम्पल आहेत का तुमच्याकडे? हो. हा, मग त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा ना. पहिल्या एक्झाम्पल काय द्यायचं? 5.25. किती येतं? 5.25. 5.25 येते का सर्वांचं हे? येस सर. का कुणाचं वेगळं आलंय? सर्वांनी बरोबर का? तुमच्या रेग्युलर चालू झाल्यानंतर आपण वाया सर्व चेक होतील. परत नाही सॉल्व्ह झालं, मला माहित नव्हतं, याचे कारण काहीच आपण हे करून घेत नाहीये. काय असेल तर ते त्या ठिकाणी प्रॉब्लेम विचारायचा. पुस्तकं आहेत, मला विचारा, मित्राकडून तुम्ही क्लिअर हे करून घ्या, पण ते तुमच्या वहीमध्ये सर्व पाहिजेत. सेकंड एक्झाम्पलचा आन्सर -4. मायनस नसतं, मायनस प्लस करून घ्यायचं. आपण एक सेंटेन्स मी सांगितलं होतं तुम्हाला लिहायचं. कोणतं सेंटेन्स होतं? Since area is always positive. हा, सिन्स एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह, या पद्धतीने एक सेंटेन्स लिहायचं निगेटिव्ह आल्यानंतर आणि लास्टला मग एरिया इक्वल टू तो पॉझिटिव्ह करून घ्यायचा.
म्हणजेच आपल्याला तिथं मिळेल ते 4 युनिट स्क्वेअर. थर्ड एक्झाम्पलचा आन्सर 7. 3. 7. बरोबर हा. आहे का? सर्वांचं आलंय का? 16 येते सर. 13 आले सर मला. किती येत आहे? 16. 16. 16. अजून कोणाचं आलंय? 13 आले. 15. 13. 13. आणि 7 ही आलंय कसं काय असं? 7 येते सर. बर, याला एक प्रॉब्लेम आहे, तेही बघूया आपण नेक्स्ट याच्यामध्ये. चौथ्याचं सांगा. 3. 3 युनिट स्क्वेअर आलंय का सर्वांचं? 21 युनिट स्क्वेअर. 21 आले. 21 युनिट स्क्वेअर. 21 युनिट स्क्वेअर आलेला आहे. 3 कुणाचं आलंय? बर, फिफ्थ सांगा. 6. 6 युनिट स्क्वेअर. 6 युनिट स्क्वेअर आलंय का सर्वांचं? हो. हो. येस सर. सहाव्याचं सांगा. 1/2. 1 सर. 1 का 1/2? 1/2 आले. 1/2. 1/2 युनिट स्क्वेअर किंवा 0.5 स्क्वेअर. मग आले का सर्वांचं? हो. येस सर. येस सर. सातवं 27/2 युनिट. म्हणजे किती? 7.5. 7.5 कसं येईल? 27/2. 30.5. 13.5 आले का सर्वांचं? हे 13.5. 3.5 आले. 3.5. बर, या 3 एक्झाम्पल मध्ये प्रॉब्लेम आहे. 3 एक्झाम्पल सुरुवातीला घेऊया, त्यानंतर पुढच्या स्टेप्स आपण बघूया. सांगा मला तिसरे एक्झाम्पलचे पॉइंट सांगा. कोणीतरी एकाने पॉइंट सांगा. ते 1 - 1. 1 - 1. 3 - 5. 3 - 5. 2 4. 2 4. हे तिसऱ्या एक्झाम्पलचे पॉइंट आहेत ना? हो. एरिया ऑफ ट्रिएंगल ABC इक्वल टू, आता तुम्ही तो फॉर्म्युला लिहिलेलाच असेल, मी डायरेक्ट पॉइंट टाकतो. 1 - 1, 3 - 5 आणि 2 4. आणि तिसरा कॉलम हा 1 1 1 असतो. जे 3 पॉइंट दिलेले आहेत, मी त्या डिटर्मिनंट मध्ये पुटअप केले. लास्ट कॉलम 1 1 1 1 टाकला आणि आता ते सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. आता सिम्प्लिफाय करताना आपली मेथड 3/3 ची एक्सपान्शनची मेथड आपण यूज करतोय. 1/2 बाहेरचा आहे असा. आता डिटर्मिनंट सॉल्व करायचा म्हणजे फर्स्ट एलिमेंट घेणार 1, तो 1 असणारा रो आणि कॉलम सोडला तर राहतं काय? -5 1 4 1. हा, -5 1 4 1. त्यानंतर मायनस सेकंड एलिमेंट घ्यायचा. सेकंड एलिमेंट आहे इथं -1, तो असणारा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. कोणकोणते एलिमेंट राहतात? 3 3 1 1 2 1. हा, 3 1 2 1.
हा दुसरा एलिमेंट झाला. आता तिसरी व्हॅल्यू मायनस का प्लस घ्यायची? प्लस प्लस घ्यायची. तिसरी व्हॅल्यू आपण प्लस घेतोय. प्लस तिसरी व्हॅल्यू इथं 1 आहे. तो 1 असणारा रो आणि कॉलम सोडून राहतं काय? 3 minus 5 2 4. हा ब्रॅकेट मध्ये राहील ते 3 minus 5 2 4 आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. या पद्धतीने आपण तो डिटर्मिनंट एक्सपांड केला 3x3 ऑर्डरचा तो डिटर्मिनंट. परत आता ते जी व्हॅल्यू 2x2 मध्ये आलेली आहे ते एक्सपांड करूया तिरकस गुणाकारानं. सांगा पहिली व्हॅल्यू काय येईल? Minus 5. Minus 5. मायनस 5 मायनस 4 into 1 4. 4. परत हे मायनस मायनस मधलं काय होईल इथं? प्लस प्लस 1 into ब्रॅकेट 3 3 minus 2. into 1 2. 3 आणि 2 into 1 2. परत खाली प्लस 1. हा डिटर्मिनंट आता 3 into 4 minus 5 into 2 सॉरी minus 5 into 2 हे लिहायचंय. 12 minus 10. हा 3 into 4 म्हणजे 12 आलं आणि minus 5 into 2 म्हणजे minus 10. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. मी तो डिटर्मिनंट सॉल्व केला. 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा कसा? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण तो सॉल्व करतो. आता पुढं सिम्प्लिफिकेशन त्याचं which is equal to 1/2 in curly bracket. सांगा 1 Minus into Minus 9. हे सबट्रॅक्शन Minus 9. मायनस 9 बरोबर आहे. प्लस 1 into हे सबट्रॅक्शन 1. 3 minus 2 म्हणजे 1. परत 1 into हे सबट्रॅक्शन 22. 22. 12 प्लस 10 मायनस मायनस हे प्लस होतं त्यामुळं हे 22 मिळेल. कर्ली ब्रॅकेट पुढचा कम्प्लीट करायचा. प्रत्येक वेळी तो कर्ली ब्रॅकेट शेवट झाल्यानंतर तो कम्प्लीट करायचा. आता आपण या दोन्हींची मल्टिप्लिकेशन करत जाणार. 1 into 22 1 into 1 minus 9 into 1 या पद्धतीनं त्यांची मल्टिप्लिकेशन. Minus 9 plus 1 plus 22. 1/2 in bracket 1 into minus 9 म्हणजे Minus 9. minus 9 plus 1 into 1 1. आणि plus 1 into 22 22. 22. या पद्धतीने आपल्याला ब्रॅकेट मध्ये प्रत्येकाचे ते ब्रॅकेट आणि बाहेरची व्हॅल्यू दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करत ही व्हॅल्यू मिळाली which is equal to 1/2 14. in किती आली ही ब्रॅकेट मधली व्हॅल्यू? 14. 14. 2 1 2. ठीक आहे का बरोबर? 14 2 7 14. काय आलं? 7 units square. ही 14 आलेली व्हॅल्यू आणि बाहेर जो 1/2 आहे 1/2 चा अर्थ या 2 न आतल्या आलेल्या व्हॅल्यूला डिवाइड करायचा आहे कारण 2 हे डिवाइडला आहे. त्यामुळं 2 न या 14 ला जर डिवाइड केलं तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळेल? 7 units square. 7 मिळेल बरोबर आहे. आणि हे आपलं आन्सर असेल 7 युनिट स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल 7 युनिट स्क्वेअर. ज्यांचं राहिलं असेल त्याने लिहून घ्या. 7 सांगितलं होतं की कुणाचं मग प्रॉब्लेम आला होता? 21 वगैरे कुणाचा आला होता? समजलं का? यामध्ये काय अडचण आहे का आता? नाही. आहे. हा ज्यांचं राहिलंय त्यांनी थोडस लिहून घ्या. हॅलो सर, हा
सर माझं लेक्चर 29 तारखेला आणि 30 तारखेला बुडलं होतं, मग त्याचं रेकॉर्डिंग मिळेल का? नाही बँकेचं रेकॉर्डिंग काम अजून होतं. ऍसेस नाही, सर्वात शेवटी मिळतं रेकॉर्डिंग, आता लगेच नाही मिळत तुम्हाला. त्यांचा ऍसेस वगैरे द्यायला होय. बराच वेळ जातो त्यांना. हा, ते तुमच्या मित्रांकडून वगैरे लिहून बरं, घ्या बरं. ते. त्यामुळे कुणी बुडवायचं नाही लेक्चर. बरं. ते सर्वात शेवटी जर बुडला असेल तर असं ते सर्वात शेवटी बँकेचं काम आपल्याला होतं. हा तोपर्यंत मग चालतंय. मित्रांकडून वगैरे ते नोट्स वगैरे लिहून घ्या. ओके. हा, झालंय का सर्वांचं लिहून मग हे? येस सर. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम, तो कोणता प्रॉब्लेम होता? चौथा प्रॉब्लेम ही सांगा मला, त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बघूया. त्याच्या व्हॅल्यू सांगा. -3 to -3 to 7 - 1 7 - 1 1 5. 1 5. चौथाच आहे ना हा प्रॉब्लेम? येस सर. मग आपण एरिया ऑफ ट्रिअँगल एबीसीचा सर्वांनी फॉर्म्युला लिहायचा आणि त्यानंतरच व्हॅल्यू टाकायच्या. आता फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, या हिशोबाने मी लिहिला. याच्यामध्ये पॉइंट आता सबस्टिट्यूट करतोय. -3 to पहिला पॉइंट, 7 - 1 सेकंड पॉइंट, 1 5 थर्ड पॉइंट, आणि तिसरा कॉलम हा आहे 1 1 1. या पद्धतीनं मी तो डिटर्मिनंट लिहिला. आणि हा डिटर्मिनंट आपल्याला आपल्या एक्सपान्शन प्रोसिजर नुसार सॉल्व्ह करायचा आहे. माईक बंद करा, कोणाचं चालू आहे? फर्स्ट एलिमेंट आहे -3. तो असणारा रो आणि कॉलम सोडून राहतं काय काय? -1 1 5 1. -1 1 5 1. दुसरी व्हॅल्यू आपण मायनस टाकत असतोय. -2. आता 2 असणारा रो आणि कॉलम सोडले तर राहतं काय? 7 1 1 1. हे बघा व्यवस्थित बरं का, तेच आपल्याला महत्वाचं आहे. एकदा त्या व्हॅल्यू घेता आल्या का आपल्याला पुढे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिसरी व्हॅल्यू असते आहे +1. तो रो आणि कॉलम इथला सोडून द्यायचा. 7 - 1 1 5. 7 - 1 1 5 आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. 3/3 ऑर्डरचा जो डिटर्मिनंट फॉर्म्युलीनुसार आलेला आहे तो एक्सपांड केला मी. एक्सपांड केल्यानंतर आपल्याला परत 2/2 ऑर्डरचे डिटर्मिनंट आले, आणि तो कशा पद्धतीनं 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा ते बघूया. म्हणजेच 1/2 इंटू -3 इन ब्रॅकेट, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 - 5. बरोबर आहे. -1 - 5, हे मायनस हे, आपल्याला हे -1 - 5 मिळालं. परत -2, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 - 1. 7 - 1, पुढं +1, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 35 - -1. बघा व्यवस्थित. 7 × 5 म्हणजे 35, आणि मायनस इंटू 1 म्हणजे -1. हे आपल्याला मिळालं 2/2 ऑर्डरचं डिटर्मिनंटचं एक्सपान्शन.
आता सिम्प्लिफाय करूया. विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट -3 इंटू ब्रॅकेट काय असेल हा minus Minus 6 -1 -5 तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करू शकता. -6 परत -2 इंटू 6. 6 7 -1 6 प्लस 1 इंटू हे 36 36. आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे मिळेल 36. ब्रॅकेट हा पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट केला. which is equal to 1/2 in bracket. आता मल्टिप्लिकेशन या दोन्हींचं या दोन्हींचं आणि या 18. दोन्हींचं हे मल्टिप्लिकेशन आहे. -3 इंटू -6 18. हा प्लस 18 आलं. -2 इंटू 6 minus 12 -12 आता प्लस 1 इंटू 36 36 Plus plus 36. हा प्लस 36. जिथं निगेटिव्ह साईन येतं तिथे निगेटिव्ह साईनचं मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या. ते पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह तिथं लिहा. आता आतमधील टर्मची ऍडिशन करायची. 18 42. -12 प्लस 36 42 42. बघा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. एक जरी व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये चुकली तर आपल्याला आन्सर येणार नाहीये. 21 unit square आता आपल्याला हे 42 ला 2 न बाहेरच्या 2 न डिवाइड करायचं, कारण डिटर्मिनंट आपण हा एक्सपांड करत आलो आणि इथपर्यंत आल्यानंतर हे लास्ट आन्सर त्या डिटर्मिनंटचं मिळालं. पण हे आपलं आन्सर नसून याला डिवाइडला बाहेरच्या 2 न जर डिवाइड केलं, डिवाइड केल्यानंतर जे मिळणार आहे ते आपलं लास्ट आन्सर असेल. किती येते आन्सर? 21 unit square 21 युनिट स्क्वेअर ही व्हॅल्यू असते. किती मिळाली होती बघा. ज्यांचं 3 आलेलं आहे त्याने लक्ष द्या. 21 तिथं आलेलं आहे ते व्यवस्थित करून घ्या. तिथं कुठं चुकलेलं आहे ते बघा. लिहून घ्या एक सर्वांनी हे. झालं सर. कोणाचं चुकलं होतं ते आलं का लक्षात आहे? हो सर. ठीक आहे. अजून प्रॉब्लेम कुठे आहे लास्ट एक्झाम्पल मध्ये? ठीक आहे. लास्ट एक्झाम्पलचं एक बघूया. सांगा मला लास्ट एक्झाम्पल पॉइंट. Six minus 7. 6 minus -7 -3 -2. हा 1 -5. ओके. लिहून घ्या सर्वांनी तिन्ही पॉइंट. त्याखाली त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या. तीन पॉइंट खाली त्याचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रिअँगल इक्वल टू 1/2 इंटू डिटर्मिनंट x1 y1 1 x2 y2 1 आणि x3 y3 1 असा फॉर्म्युला लिहा.
ठीक आहे. त्यानंतर आपण एरियाच्या फॉर्म्युलीमध्ये व्हॅल्यू टाकणार. मी लिहितोय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू डिटर्मिनंट मध्ये तिन्ही पॉइंट टाकायचे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 6 - 7 -3 - 2 आणि 1 5. 3 पॉइंट मी एका खाली एक टाकले आणि त्यानंतर तिसरा कॉलम हा जो आहे तो 1 1 1 घेतला. आता हे सिम्प्लिफाय करूया. 1/2 इन कर्ली ब्रॅकेट. फर्स्ट एलिमेंट आहे 6. तो रो आणि कॉलम सोडला तर राहील काय? -2 1 -5 1. -2 1 -5 1. हा झाला पहिला डिटर्मिनंट. आपण त्याचा मायनर घेतला पहिल्या एलिमेंटचा. मायनस सेकंड एलिमेंट सांगा. -7. -7. तो असणारा रो आणि तो असणारा कॉलम सोडला तर आता काय? -3 1 1 1. बघा येते का ते? -3 1 1 1. प्रत्येकाने चेक करा ते प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला ते मायनर्स आपल्याला घ्यायचे आहेत. आता तिसरी व्हॅल्यू काय असेल? +1 1. तो 1 असणारा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. मग आता -3 काय determinant मध्ये? -2 1 -5. -3 -2 1 -5. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. पहिल्या रो मधले त्या डिटर्मिनंटचे जे 3 एलिमेंट आहेत 6 -7 1. प्रत्येक एलिमेंट घ्यायचा आणि त्याच्या पुढे त्याचा मायनर घ्यायचा. मायनरचा अर्थ तो एलिमेंट असणारा रो आणि कॉलम सोडून द्यायचा आणि राहिलेलं जे असेल ते डिटर्मिनंट मध्ये टाकलं का आपल्याला त्याचा तो मायनर असतो. परत दुसरी व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यायची. दुसरी व्हॅल्यू टाकायची एलिमेंट तिथं. तो रो आणि कॉलम सोडून दिला का आपल्याला त्याचा मायनर मिळतो. तो त्याच्या पुढे लिहायचा. तिसरी व्हॅल्यू प्लस तो एलिमेंट घ्यायचा तिसरा. तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा आणि त्याचा मायनर तयार होतो. तो -3 -2 1 -5 तो लिहिला. आणि हे आपलं 3/3 चं एक्सपान्शन असेल. आता एक्सपान्शन सॉल्व्ह करूया 2/2 ऑर्डरच्या याच्यामध्ये. पहिली व्हॅल्यू 6. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन असतं. सांगा मला क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिलं. -2 -2 -5. -5. हे तुम्ही डायरेक्ट घेताना मायनसचं प्लस करून लिहिलं तरीही चालतं. खालचं हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती सुद्धा तुमच्या येतं. डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती या स्टेप नंतर जरी केलं तरी चालतं. पुढची व्हॅल्यू मायनस ही किती असेल? +7. तिरकस गुणाकार -3 1 1. ओके. -3 -1. आता हा डिटर्मिनंट ही आपल्याला अजून सॉल्व्ह करायचा राहिला आहे. सांगा. +1 इंटू हे मल्टिप्लिकेशन क्रॉस 15 -15 -2. -2. तिन्ही डिटर्मिनंट जे मायनर म्हणून आले होते 2/2 मध्ये ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्या 2/2 च्या मेथड नुसार ते सॉल्व्ह केले. आता पुढची स्टेप आपली आहे आतील कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेटरचा यूज करून आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो किंवा स्टेप वाईज तुम्ही सॉल्व्ह करत गेला तरी चालतं किंवा जे आतील सर्व टर्म ऍट ए टाइम कॅल्क्युलेटर वरती टाकल्या तरी तुम्हाला डायरेक्ट त्याची व्हॅल्यू खाली मिळून जाते. तेही करून बघा.
प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. आता मी ब्रॅकेट नुसार सॉल्व्ह करतो स्टेप वाईज. -2 + 5 किती येतं हे? -2 + 5 -3. तेच किती येतं? 3 3. 3 येतं. +7 × -4. -4 +1 × 70. 17. 15 -2 म्हणजे +2 झाला आणि 17 आलं तर. तर अजून ही मी सिम्प्लिफिकेशन 6 × 3 हे मल्टिप्लिकेशन, हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन, तिन्ही मल्टिप्लिकेशन अशा स्टेपला आलोय आपण आता. सांगा मधलं मल्टिप्लिकेशन 7 × -4 -28. -28 -28. या 4 ला मायनस आहे ते -4 आहे तिथं. +7 × 17 17. आता सिम्प्लिफिकेशन which is equal to 1/2 into bracket हे ऍडिशन सबट्रॅक्शन मला सांगा. 7. 7. सर्वांची इथे चेक करा ती 7च. येस सर. म्हणजेच त्याचं आन्सर येईल 7/2 म्हणजेच 3.5. 3.5 युनिट स्क्वेअर ही त्याची व्हॅल्यू झाली. तर 7/2 ठेवल्यावर चुकतंय का सर? चालतंय की 7/2 ठेवा, तेही आपलं आन्सर ग्राह्य धरलं जातं. 3.5 आन्सर कॅल्क्युलेटर वरती करून केलं तरी तेही ग्राह्य धरलं जातं. पण जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत आणि 4 ऑप्शन सर्वच्या सर्व तुम्हाला पॉइंट मध्येच दिलेले आहेत, तर तुम्ही 7/2 आन्सर बरोबर आहे असं म्हणणार का? नो सर. हा, No, sir. 3.5 तिथं असेल तर 3.5 आन्सर आपलं बरोबर आहे म्हणायचं. जर तुम्हाला पॉइंट मध्ये न देता ऑब्जेक्टिव्ह मध्ये 4 जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला 5/2, 2/3, 7/2, 1/2 अशा पद्धतीने जर दिले तर आपण आन्सर काय लिहिणार त्याचं? 3/5. नाही 7/2 लिहिणार ना, जे तिथं आहे ते 3/2 कसं लिहिणार तिथं? जर रॅशनल नंबर मध्ये असेल ऍडिशन तर आपण रॅशनल नंबरचे ऍडिशन मध्ये आपण लिहिणार आणि पॉइंट मध्ये आन्सर जर असेल तर पॉइंट मधला आन्सर लिहिणार. आणि जर ऑब्जेक्टिव्ह नसेल तर तुम्ही 7/2 लिहिलं काय तेही आन्सर बरोबर आहे, त्यामध्ये कुठेही मार्क तुमचा जाणार नाहीये. 3/5 लिहिलं तरी तुमचा त्या ठिकाणी मार्क जाणार नाहीये. जर असे स्टेप वाईज पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असेल तर. येतं लक्षात? 7/2 पर्यंत तुम्ही स्टॉप केलं तरी त्या ठिकाणी चालतं, पण ते पूर्ण भाग गेलेला असला पाहिजे बरं का. म्हणजे जिथपर्यंत भाग जातोय तिथपर्यंत घालवायचा. 14/2 तसंच ठेवायचं नाहीये. त्याचा आन्सर आपल्याला 7 तिथं लिहिता आलं पाहिजे. 14/2 म्हणजे 2 न त्याचा भाग गेला 7 त्याचा आन्सर येतं. हे 7 आपल्याला खाली लिहिता आलं पाहिजे भाग घालवून. जर भाग जात नसेल, आता या प्रॉब्लेम मध्ये 7/2 ला भाग जात नाहीये, मग ते आन्सर आपलं लिहिलं तरी चालतं. 7/2 आपलं आन्सर आहे शेवट. समजलं का सर्वांना हे? हो. त्यामध्ये काय अडचण आहे का आता सर कुणाला? नाही सर. ठीक आहे. आता पुढचे काही प्रॉब्लेम ट्रिअँगलचे बघूया. जरा यापेक्षा थोडेसे वेगळे. फॉर्म्युला तोच आपल्याला घ्यायचा आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. पण काही ऍडिशनल एक पार्ट आहे, तो कशा पद्धतीने करता येतील ते बघूया. लिहून घ्या सर्वांनी. फाइंड द एरिया ऑफ ट्रिअँगल. सांगतोय त्या पद्धतीने लिहून घ्या ते.
find the area of a triangle whose vertices, whose WHOSE, whose vertices CERTICES, whose vertices are पहिल्या ब्रॅकेट मध्ये 5,8 comma second bracket -2 1 and third point दिलेला आहे 1 4 whose vertices are 5 8 -2 1 and 1 4 full stop. त्याच्याच पुढे लिहा इंटरप्रिट म्हणजेच जे आलेलं आन्सर असेल, इंटरप्रिट द रिझल्ट geometrically, interpret the result geometrically. म्हणजे जे आपलं ट्रिअँगलचा एरियाचं आन्सर येईल त्याचं जॉमेट्रिकल रिझल्ट जो आलेला आहे, जॉमेट्रिकल त्याचं एक्सप्लेनेशन पुढे लिहा. त्याचा अनुमान काय आहे, निष्कर्ष काय आहे जॉमेट्रिकल, तो आपल्याला पुढे त्याचं लिहायचं आहे. म्हणजे आलेल्या आन्सर वरून कशा पद्धतीने तो ट्रिअँगल असेल, तो आपल्याला तो ट्रिअँगल समभुज त्रिकोण असेल, समद्विभुज असेल किंवा ट्रिअँगलच नसेल, तो अशा पद्धतीने काय इंटरप्रिटेशन त्याचं येतंय, निष्कर्ष खाली काय येतोय ते आपल्याला लिहायचं. त्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल व आपल्याला त्याचा एरिया काढावा लागेल. आपली रेग्युलर प्रोसेस तर एरियाची पहिली स्टार्टिंगला करून घ्यायची. त्यासाठी मग लिहून घ्या सर्वांनी किंवा करा, काही अडचण नाही. आता गिवन तिन्ही पॉइंट आपल्याला लिहायचे आहेत. पहिला पॉइंट 5 बी नोटेशन दिलं मी, दुसऱ्याला -2 1 आणि सी नोटेशन दिलं 1 4. गिवन मध्ये हे जे 3 पॉइंट दिलेले आहेत, 3 पॉइंटला ABC नोटेशन दिलं, लिहिलं. लिहिलं का सर्वांनी तिन्ही पॉइंट? Yes, sir. आता खाली एरिया ऑफ ट्रिअँगल ABC काय असतो फॉर्म्युला? 1/2 इंटू डिटर्मिनंट. फॉर्म्युला सांगा. x1 Y1, y1 x2 y2 X2 Y2 1, X3 Y3 1. x3 y3 1 हा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू डिटर्मिनंट, हा फॉर्म्युला आपला. आता सिंप्लिफिकेशन मध्ये ते पॉइंट टाकूया सर्व. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू डिटर्मिनंट. सांगा काय काय पॉइंट आहेत? 5 8 -2 1 1 4 हे 3 पॉइंट आहेत आणि त्याच्या पुढे 1 1 1 द्यायचं. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही पटपट करू शकता, तर आपली बरीच एक्झाम्पल ये झालेली आहेत यावरती. कर्ली ब्रॅकेट टाकायचा, फर्स्ट एलिमेंट 5. सांगा रो कॉलम हाईड केल्यानंतर काय येतं? 1 1 4 1.
मायनस सेकंड एलिमेंट 8, तो रो कॉलम हाईड केला तर काय येतं? -2 1 1 -2 1 1 1 प्लस थर्ड एलिमेंट 1, तो रो कॉलम हाईड केला तर -2 1 1 4 2 1 -2 1 1 4 बरोबर आहे. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. आता जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे त्या पद्धतीनेच आपण तो डिटर्मिनंटचा वरून एरिया फाइंड आउट करतोय. 1/2 इन कर्ली ब्रॅकेट. सांगा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन यांचं 1 - 4 1 - 4 बरोबर आहे. परत -8 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 हा -2 -1 प्लस 1 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -8 -1 2 मायनस साइन वगैरे घ्या बरं का त्याच्यानुसार. -8 आणि मध्ये एक मायनस असतं त्यानुसार -8 -1 करतोय आपण. कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. मी 3/3 च एक्सपान्शन केलं, 2/2 च्या ऑर्डर मध्ये आलं. 2/2 च एक्सपान्शन केल्यानंतर आपल्या रेग्युलर कॅल्क्युलेशन मध्ये आलं. आणि रेग्युलर कॅल्क्युलेशन म्हणजे हा कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती करा किंवा आपल्या रेग्युलर मेथडने ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जी बोर्डमास कन्सेप्ट असते त्यानुसार करू शकतो आपण. सांगा 5 × 1 - 4 म्हणजेच -3 -3 ते कॅल्क्युलेशन सर्वांनी बघा बरं का. -8 -2 -1 -3 -3 बरोबर आहे. प्लस 1 × हे कॅल्क्युलेशन -9 4.5 युनिट स्क्वेअर. बघूया थांबा अजून. आता सिम्प्लिफिकेशन करूया. 1/2 इन ब्रॅकेट 5 × -3 -15 परत Plus. -8 -3 -8 आणि Plus -3 चं 24. मल्टिप्लिकेशन आहे. 24 -24 मायनस येईल का Plus. प्लस येईल इथं? प्लस 20 दोन निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन प्लस असतं. इथं एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर मायनस. म्हणून इथं 8 × 3 24. परत इथं एकच निगेटिव्ह आलेला आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन -9. कसं असेल? -9 -9 असेल. आणि आता कॅल्क्युलेशन करूया. 1/2 इन कर्ली ब्रॅकेट. सांगा ऍडिशन, Zero. सबट्रॅक्शन यांचे 0 चेक करा परत एकदा. 0 सर. झिरोच येते का? 0 हो. सर ओके. ऍडिशन 50 -15 प्लस 24 प्लस 9 आलं. 9 - 9 म्हणजे 0 आलं. बरोबर आहे. आता या 0ला कशाने डिवाइड करणार? बाहेरच्या 2 ने डिवाइड करणार. म्हणजेच आपल्याला इथं मिळेल एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इक्वल टू 0. आपल्याला बघा तो ट्रिअँगलचा एरिया आपण फॉर्म्युलीमध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. तो 3 पॉइंट सबस्टिट्यूट केले ते आणि आपल्याला त्या ट्रिअँगलचा एरिया 0 मिळाला. म्हणजे हा आपला जो पहिला क्वेश्चन होता फाइंड द एरिया ऑफ ट्रिअँगल, तो आपला इथं कम्प्लीट झाला. आणि त्यानंतर एक क्वेश्चन दिला होता त्यामध्ये ऍडिशनल इंटरप्रेट द रिझल्ट जॉमेट्रिकली. तो जो आलेला रिझल्ट आहे, जी व्हॅल्यू आलेली आहे ते इंटरप्रेट करा, त्याचा निष्कर्ष काढा. आपल्याला काय दिसतंय त्याच्यावरून आता ते बघूया. कोणताही ट्रिअँगल हा असेल, मोठा असेल किंवा या पद्धतीनं असेल किंवा खूप लहान या पद्धतीनं असेल, म्हणजे कोणताही ट्रिअँगल असेल. आता जनरली याची 6 म्हणलं, याला 2, याची व्हॅल्यू 3, याची 3.5, याची 1, याची 0.2, 4, 6, म्हणजे अशा पद्धतीनं काहीतरी एरिया असेल. बरोबर आहे का? त्याला
कोणताही ट्रिअँगल असेल तर त्याला काहीतरी एरिया असेल त्याच्यामध्ये, कारण 3 पॉइंट आहेत हे. 3 पॉइंट एकत्र केल्यानंतर तो एरिया आतमध्ये तयार होतोय. या पद्धतीचा तो एरिया आतला काहीतरी त्याचं क्षेत्रफळ असणार. पण इथं आपल्याला काय म्हणतंय, तो एरिया जो आलेला आहे तो 0च आहे. 0 असेल तर तो कितीही लहान असला तरी त्याला काहीतरी 0.001 असा काहीतरी एरिया असेल. पण 0 असेल तर तिथं तो ट्रिअँगल असेल का हो? नो सर. No, sir. तिथं तो ट्रिअँगलच तयार होणार नाहीये. त्या ट्रिअँगलचा एरिया जर 0 असेल, तिथं फक्त असा पॉइंट असणार, फक्त एकच पॉइंट असणार काहीतरी त्यामध्ये असा, म्हणजे तो तिथं ट्रिअँगलच तयार होणार नाहीये, तर तो 0 असेल. पण आपल्याला तर तिथं 3 पॉइंट दिलेले आहेत. कोलिनियर. मग 3 पॉइंट जर दिलेले असतील तर ते 3 पॉइंट कसे असणार? एका कोलिनियर. सरळ रेषेवरती. बरोबर आहे, कोलिनियर. हे 5 पॉइंट हा -2 पॉइंट असेल किंवा हा 1 पॉइंट असेल. म्हणजे हे तिन्ही पॉइंट एका सरळ रेषेवर असतील तरच आपल्याला त्याचा ट्रिअँगल तयार होत नसतोय. बरोबर आहे का? ट्रिअँगल कधी तयार होत नाहीये? ते 3 पॉइंट एक सरळ रेषेत असतील तर त्याचा ट्रिअँगल तयार होत नाहीये. या 3 पैकी कोणताही एक पॉइंट इथं वर असेल तर इथं लगेच ट्रिअँगल अशा पद्धतीने तयार होईल, किंवा खाली पॉइंट असेल तर लगेच अशा पद्धतीने ट्रिअँगल तयार होईल. तिन्ही पैकी कोणताही एक पॉइंट त्या 2 लाईनच्या वरती खाली कुठेही असेल तर आपल्याला करता येतो, ट्रिअँगलचा एरिया तयार होतो. पण इथं आपल्याला ते तयार होत नाहीये तसं. म्हणजेच हे ट्रिअँगलचा एरिया जर 0 असेल तर आपण ते तिन्ही पॉइंट कसे आहेत म्हणणार आहे? कोलिनियर आहे म्हणणार आहे. बरोबर आहे, एक सरळ रेषेत आहेत म्हणणार आहे. कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ एक सरळ रेषेवरती, एकाच रेषेवरती 3 पॉइंट आहेत. म्हणून इथं आपण म्हणायचं खाली इंटरप्रेट करताना, सिन्स ल्या एरिया ऑफ ट्रिअँगल ABC is 0, since area of triangle ABC is 0, therefore खाली म्हणायचं, therefore these 3 points are कोलिनियर. कोलिनियर. कोलिनियरची कन्सेप्ट आली लक्षात? ज्याचा एरिया 0 येतोय ते पॉइंट्स कोलिनियर असतात, आणि ज्याचा एरिया 0 येत नाहीये ते पॉइंट कसे असतात म्हणणार? नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर. म्हणजे आतापर्यंत जे पॉइंट, जे सर्व एरिया जे फाइंड आउट केलेले आहेत ते आपल्याला 0 सोडून आलेले आहेत. याचाच अर्थ ते तिन्ही पॉइंट्स कसे आहेत? नॉन लिनियर आहेत. आतापर्यंतची सर्व एक्झाम्पल. पण आताच जे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे त्यामध्ये मात्र एरिया 0 आलाय, म्हणून ते पॉइंट हे कोलिनियर आहेत. हे आपलं ते इंटरप्रिटेशन. फक्त एक सेंटेन्स आहे, यामध्ये काही अवघड आहे का इंटरप्रेट करायचं ते आपल्याला? No, sir. नाहीये. सिन्स एरिया ऑफ ट्रिअँगल ABC इज 0, therefore this किंवा above 3 points are collinear, किंवा these points are collinear. वरील पॉइंट सर्व कोलिनियर आहेत, एवढंच म्हणायचं आहे आपल्याला. लक्षात आलं सर्वांच्या हे आता? हो, sir. ठीक आहे. आपण
राहिलेलं मग- जे हा मागचं पेज दाखवा ना. तर एक मिनिट अगोदर दाखवा. बघा तर ह्याच्या अगोदरच याच्या अगोदरचे काय पॉइंटच दिलेत आपण. फॉर्म्युला दिलेला आहे, फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू टाकली आहे. हा सर थोडं राहिलं खालचं ते. बरं ठीक आहे, लिहा. सर्वांनी प्रेझेंट घ्या. अजून एक आपलं पुढचं लेक्चर आहे, त्यावेळी अजून एक्झाम्पल यावरती घेऊया आपण. ते 4थं लेक्चर आहे, त्यावेळी आपण एक्झाम्पल तुम्हालाही प्रॅक्टिसला देऊया आणि अजून एक 2-3 एक्झाम्पल आपण सुरुवातीला घेऊया. ते एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 0 येते याच्यावरून, कोलिनियर नॉन-लिनियर. ठीक आहे. डुबल मंगेश प्रेझेंट द्या. प्रेझेंट. हकीम, Present. लेंडवे, प्रेझेंट. शिंदे, प्रेझेंट सर. बसुटे, प्रेझेंट. बागवान, प्रेझेंट. हके, प्रेझेंट. जोगळेकर, प्रेझेंट सर. लेंगरे, प्रेझेंट सर. शिंदे ओम, यशवंत, प्रेझेंट सर. चव्हाण बाळकृष्ण, Present, sir. कांबळे प्रथमेश, यादव प्रेम, प्रेम यादव, कांबळे विश्वजित, Yes, sir. लोणावळे अजित, Yes, sir. काळे सुहास, काळे जाधव संकेत, Present, sir. Present, sir. जाधव संकेत, केंद्रे प्रथमेश, Sir, केंद्रे, जाधव संकेत present आहे. हा प्रेझेंट लिहिलंय. केंदळे नाहीये. कोळेकर रोहित, प्रेझेंट सर. पाठीमागचं लिहून काढ बरं का रोहित कोळेकर. काढतो बरेच दिवस त्या होता राहिलेला आहे तुझं ते. चालते सर, काढतो. हा. शेळके ज्ञानदेव, थोरे आणि सिद्ध, प्रेझेंट सर. मोहिते रोहित, प्रेझेंट सर. धोत्रे ऋषिकेश, प्रेझेंट सर. सॉरी, गोरे विश्वास, विश्वास गोरे नाही. भोसले सौरभ, प्रेझेंट सर. पांढरे अविराज, पांढरे तांबोळी इम्रान, प्रेझेंट सर. पाटील चैतन्य, प्रेझेंट सर. सेंडगे मानदास. प्रेझेंट सर. तुमचे ऍबसेंट आहे बघा 2-3 दिवस. हा. पाठीमागचं लिहून काढा, परत प्रॉब्लेम तुम्हालाच येणार हो. आहे. पुस्तकामधले चालेल सर ना. नाही, नोट्स मधलं करा. पुस्तकामध्ये तुमच्या जर पुस्तकं जर जी स्कीमची असतील तर तुम्हाला ओव्हर असतं, म्हणजे जास्ती लिहिलेलं आहे, जास्ती दिलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे जो सिलेबस आपल्याला नाहीये त्यामध्येही ते काही ऍडिशनल पार्ट तुम्हाला आहे, म्हणजे ते लिहित बसला तर तुम्हाला काहीच कळणार नाही. मित्रांकडून वगैरे लिहा. तुमच्या ग्रुपमध्ये आहे बरं, मित्र वगैरे झाले असतील त्यांच्याकडनं घ्या. वयाचे फोटो मागवून घ्या. फक्त काय फोटोज काढून तुम्हाला ते टाकायचे तुम्हाला ते, आणि त्यानुसार लिहून घ्या. पाटील पवन, प्रेझेंट सर. पूर्व सोहम, येस सर. संकेत सुतार, संकेत सुतार, प्रेझेंट सर. लोकरे वैष्णव आहे का? वैष्णव टेकळे यश, येस सर. जाधव शुभम, प्रेझेंट सर. मुळीक सार्थक, प्रेझेंट. जाधव वैभव, डोंगरे दिग्विजय, प्रेझेंट सर. मोरे संजय, दुधाळ स्वप्नील, येस सर. डहाणे कन्हैया, डहाणे आसबे किरण, प्रेझेंट सर. डहाणे प्रेझेंट इथे आता एवढी द्यायची लगेच.
आसबे आहे का? आहे सर. हा. जगताप आशिष, प्रेझेंट सर. गिरसागर वैभव, येस सर. ओके. बेद्रे विश्वजित, बेद्रे, बोराटे विनीत, प्रेझेंट सर. जोडवे समर्थ, प्रेझेंट सर. हा. मुळे अथर्व, अथर्व मुळे, चव्हाण वैभव, आगोनी प्रतीक, प्रेझेंट सर. पवार साहिल, प्रेझेंट सर. पवार श्रीनाथ, श्रीनाथ पवार, साळुंके अवधूत, ठीक आहे. चव्हाण प्रथमेश, प्रथमेश चव्हाण नाहीये. आणि अथर्व, उपस्थित सर. तुमची बरीच ऍबसेंट आहे. माने लिहून काढा पाठीमागचं जे आहे ते. हा सर. हा. मित्राकडून लिहा घ्या आणि आता दिवाळी सुट्टीत पूर्ण लिहून काढायचं. दिवाळीनंतर सर्व वया सर्वांच्या चेक होतील बघा. सनी, प्रेझेंट सर. ओके. झंझणी नागेश, येस सर. डोंगरे सुदर्शन, प्रेझेंट सर. गायकवाड अभिजित, अभिजित गायकवाड, वाघमारे संकेत, प्रेझेंट सर. गालफडे निखिल, प्रेझेंट सर. शिंदे ओम यशवंत, प्रेझेंट सर. बोडके गौरव, प्रेझेंट सर. तुमचे ऍबसेंट आहे. कसं काय ऍबसेंट होतात जास्त दिवस? सर जरा रानातली काम होती व. काम करायचं कसं करे? काम करत बसला तर तुमचं 4 दिवस ऍबसेंट आहे. 4 दिवस ऍबसेंटीचं लिहून काढायचं बघा. परत त्या टेस्ट मध्ये मार्क्स वगैरे कमी आले तर तुम्ही जबाबदार असाल बघा. परत काही ऐकून घेतलं जाणार नाही. मग जे काय आहे ते लिहून लिहितो सर, काढायचं व्यवस्थित सगळं. ते कुणाकडून मित्राकडून समजून घ्या कशा पद्धतीने करताय बघा. पाठवले बरं. स्वप्नील, स्वप्नील, दाने निखिल, प्रेझेंट सर. डोंगरे संकेत, सर पाटोळे स्वप्नील प्रेझेंट आहे सर. बर. सर निखिल डाणे पण. डोंगरे संकेत, महामुरे, महामुरे शुभम, शुभम महामुरे आहे का? हा. कुणाचे राहिले का प्रेझेंट? यादव नो प्रेम. सर. सर प्रमोद नाही. हॅलो सर. हा. यादव प्रेम. राहिले सर. यादव प्रेम. अजून कोण आहे दुसरा? निखिल डाणे सर. प्रमोद निखिल डहाणे दिले. अथर्व सर. अथर्वमुळे दिले. प्रमोद आता आज ऍड केले काय तुला? हो हो सर. सरांनी केलेला आहे. बिमले सर. बर, ठीक आहे. यादव प्रेम सर. यादव प्रेम घेतले. प्रमोद नाव काय तुझं पूर्ण? प्रमोद नंदकुमार येल्लटेकर. येल्लटेकर प्रमोद. मॅनेजमेंट मधून आहे का? हा सर. सर सुट्टी कधी बस? ते आता बघू, नोटीस आल्यानंतर तुम्हालाच पाठवतो. अजून तर काही चर्चा नाहीये तशा. एखाद्या सर, वेळेस मला- परवापासून असेल तर नोट्स आता झालेले. ते देऊ. तेच काय हे करू सांगू तुम्हाला हो हो कशा पद्धतीने करायचं. हो सर. हा, दाखला मागचे किती वर्ष काढायचा? नाही नॉन क्रिमिनलला काढायचा असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. तसा काढून घेताना पाठीमागच्या 3 वर्षाचं काढूनच घ्यायचं. म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. बरोबर. ठीक आहे. इथं आपण थांबूया. सर हे लेक्चर युट्यूब बघता येत नाहीत का? येते. तुम्हाला प्रत्येक वेळी पूर्ण लेक्चरचे ऍसेस दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण लेक्चर पाठवले जाते. ती प्रोसेस झाल्यानंतर जाता तुम्हाला. सर एसटी कॅटेगरीला काढायची आवश्यकता आहे काय दाखला उत्पन्नाचा?